नमस्कार, मी अर्चना's किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण कारळ्याची चटणी पाहणार आहोत। प्रथम आपण गॅस ऑन करून तवा गरम करून घेऊयात। इथे मी 1 वाटी कारळे घेतले आहे। कारळे म्हणजे काळे तीळ। तीळ 3 प्रकारचे असतात, सफेद तीळ, काळे तीळ आणि हे लांबट तीळ म्हणजे कारळे, ज्याची सुकी चटणी केली जाते। कारळे लो गॅसवर खमंग भाजायचे, जास्त करपू नये। चटचट आवाज आला की गॅस बंद करायचा। हे पहा, आपले कारळे छान भाजले गेलेले आहेत। त्यानंतर घेऊयात 1 वाटी शेंगदाणे। शेंगदाणे पण खमंग खरपूस भाजून घेऊयात। हे पहा, शेंगदाणे छान भाजले गेले आहेत। भाजलेले शेंगदाणे देखील काढून घेऊयात। परत त्याच तव्यावर 1 चमचाभर तेल घालून घेऊयात। तेल गरम झाले की घालूयात 5-6 लसूणीच्या पाकळ्या। लसूणीच्या पाकळ्या तांबूस रंगावर परतून घेऊयात आणि त्या सुद्धा तिळामध्ये काढून घेऊयात। नंतर त्यात घालूया अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। मसाले आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपणाला जाडसर बारीक जशी चटणी आवडते तशी बारीक करून घ्या। ही पहा, अशा प्रकारे तयार झाली तीळ आणि शेंगदाणा चटणी। ही चटणी आपापल्या आवडीप्रमाणे तोंडी लावण्यासाठी भातासोबत किंवा भाकरी चपाती सोबत खाऊ शकता। अशा प्रकारे चटणी आपणही करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।